नमस्कार. मी राजीव शांतीनाथ देशमाने जैन गुरुकुल प्रशालेमध्ये असतो. राहायला अवंतीनगर. वडील आणि आई यांच्यामध्ये काय नातं असतं हे आपल्याला लवकर समजत नाही, पण ज्यावेळेस आपण बाप होतो त्यावेळेस खरं आई वडिलांचं महत्त्व समजतं. घराचं अस्तित्व असणारे बाबा, बाबांचं आणि मुलाचं अव्यक्त आणि उत्कट प्रेम असतं. त्यांच्या नात्यातही भावभावनांचे आविष्कार पाहायला मिळतात. ज्यावेळी आपण जन्माला येतो तेव्हा या लौकिक जगामध्ये मार्गदर्शन करणारे आपली आई आणि बाबाच असतात. बोटाला धरून लिहायला शिकवणारे, हाताला धरून चालायला शिकवणारे, शिस्तीसाठी आटोकाट प्रयत्न करणारे, तरीही खूप खूप लाड करणारे आई बाबा सर्वांनाच फक्त आणि फक्त लहानपणीच हवेसे वाटत असतात. ज्यावेळी मूल आजारी पडतं तेव्हा आईच्या डोळ्यातील पाणी तरळताना दिसतं, पण बाबांचे मात्र प्राण गोळा होत असतात. शब्दांपेक्षा भावनेतून व्यक्त होत असतात ते बाबा. होय बाबा, पप्पा, डॅडी, दादा, बाप. आई हे घराचं मांगल्य असते, तर वडील हे घराचं अस्तित्व असतो. पण घराच्या अस्तित्वाला आपण कधी जाणून उमजून घेतलं आहे का? कोणताही एखादा व्याख्याता आईबद्दलच जास्त बोलत राहतो. देवादिकांनी देखील आईचेच गोडवे गायलेले आहेत. लेखकांनी, कवींनी देखील आईचेच कौतुक केलेले आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टीला आईचीच उपमा दिली जाते, पण चांगल्या गोष्टीबद्दल बापाचा कुठेही उल्लेख केला जात नाही. काहींनी बाप रेखाटला, पण तोही व्यसनी, तापट, मारझोड करणारा. जगामध्ये असे 1-2% बाप असतीलही, पण चांगल्या बापाबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाट असतात, तर बाबांकडे संयमाचे घाट असतात. आई रडते, मन मोकळे करते, पण सांत्वन मात्र बापालाच करावं लागतं. रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्याच जास्त आत पडतो. ज्योतीपेक्षा समज जास्त असते ना. श्रेय मात्र ज्योतीलाच मिळत राहतं. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप मात्र आमच्या लक्षात राहत नाही. आई सर्वांवर रडते, मन मोकळं करते. रात्री उशीत तोंड खुपसून मुसमुसतो तो बाप असतो. आई स्वतःची आई गेली तरी त्याला रडता येत नाही, कारण छोट्या छोट्या बहिणींचा सांभाळ करायचा असतो. स्वतःचा बाप मेला तरी त्याला रडता येत नाही, कारण भावंडांना आधार द्यायचा असतो. एवढंच काय, स्वतःची पत्नी जरी अर्ध्यावर सोडून गेली तर स्वतःच्याच मुलांसाठी स्वतःच्या अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढाताण सुद्धा लक्षात घ्यावी. देवकीचं, यशोदेचं कौतुक केलं जातं, पण पुरातून डोक्यावर घेऊन जाणारा बाळाचा बाप देखील वासुदेव सुद्धा लक्षात ठेवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण पुत्र योनी तडफडून मरण पावला तो पिता दशरथ होता. बाबांच्या झिजलेल्या चपलांच्या टाचाकडे बघितले की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. त्यांची फाटकी बनियन आपल्या नशिबाची भोकं दिसतात. कुठलाही बाप आपल्या मुलीसाठी धडपड करत असतो, मुलांसाठी धडपड करत असतो. मुलगी एखाद्या वेळेस ब्युटी पार्लरमध्ये जाऊन 5-50 रुपये खर्च करते. मुलगा सलूनमध्ये जाऊन 5-50 रुपये खर्च करतो, पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला तर आंघोळीच्या साबणाने दाढी करतो. एवढंच काय, मुलीला छानपैकी गाऊन घेतील, मुलाला छानपैकी नाईट पॅन्ट घेतील, पण स्वतः मात्र घरातील जुनी पॅन्ट वापरायला काढतील. बाप आजारी पडला तर पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला तर मुळीच घाबरत नाही, पण दवाखान्यामध्ये डॉक्टर एखादा महिना विश्रांती घ्यायला लावतील की काय याची त्याला फक्त भीती वाटत असते. कारण घराचं सर्व अस्तित्व, कुटुंब त्याच्यावरती अवलंबून असतं. आर्थिक परिस्थिती त्याच्यावर अवलंबून असते. त्यामुळं तो अनेक आजारांचं ओझं आपल्या अंगावर घेऊन तो सतत आपल्या संसाराचा गाडा ओढत असतो. आपल्या घराची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा आपल्या मुलींना छानपैकी शिकवावं, त्यांना मोठं करावं, क्लास 1 ऑफिसर करावं अशी त्याची इच्छा असते. परंतु आर्थिक परिस्थिती नाही म्हणून तो कधी खचून जात नाही. मुलांना जिथं पाहिजे तिथं ॲडमिशन घेऊन तो त्या ठिकाणी पुढं होऊन त्यांना ॲडमिशन देतो. आणि एवढंच काय, तर महिना काबाड कष्ट करून पोटाला चिमटा घेऊन चटणी भाकर खाऊन मुलांना जिथं जे पाहिजे त्या शिक्षणासाठी तो सोय करत असतो. जगामधले सगळीच मुलं नसली तरी काही मुलंही असे असतात की बापाने शिक्षणासाठी पाठवलेल्या या पैशातून मनी ऑर्डर येते किंवा फोनपेने पैसे पाठवले जातात, तेव्हा काही मुलं त्या आलेल्या पैशातून आपल्या मित्रमैत्रिणीला घेऊन बिअर बारमध्ये जाऊन पार्ट्या करतात आणि ज्या बापाने पैसे पाठवलेले आहेत त्याच बापाच्या नावाने एकमेकाला हाका मारतात, त्याची टिंगल करतात, एकेरी नावाने त्याची टिंगल करत असतात. इतका बाप आपला स्वस्त आहे का हो? घराचं अस्तित्व असणारे बाबा. पण यांना कधी जाणून घेतलं आहे का? ज्यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये जन्म होत होता तेव्हा त्या डॉक्टरचं आणि नर्सचं कौतुक होत होतं, पण त्याच हॉस्पिटलच्या आवारामध्ये अस्वस्थपणे वावरणाऱ्या बापाची दखल मात्र कोण घेत नव्हतं.
कुठल्याही परीक्षेचा निकाल लागला तर आपण धावत पळत जातो, आईला जाऊन बिलगतो. आई आपल्याला जवळ घेते, कौतुक करते, डोक्यावरून हात फिरवते, पाठीवरून हात फिरवते. पण त्याच घरातला बाप गुपचूप जाऊन पेढ्याचा पुडा आणतो. तो बाप मात्र आपल्या लक्षात राहत नाही. जरा जरी ठेस लागली, चटका बसला, फटका बसला तर आई ग हा शब्द बाहेर पडतो. पण एखादा अजगर समोर आला किंवा एखादा ट्रक अचानक येऊन आपल्या समोर थांबला तर बाप रे हा शब्द बाहेर पडतो. छोट्या छोट्या संकटासाठी आई आठवते तर मोठमोठ्या संकटाची वादळ पेलण्यासाठी बापच आठवत असतो. मुलीच्या स्थळांसाठी उंबरठे झिजवणारा बाप, मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप आणि घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथात दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. कधीही बाप आपल्यासाठी करतोय याची जाणीव लहानपणी मुलांना येतच नसते. पण ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी मोठी होते व तेव्हा आई किंवा बाबा होतात, तेव्हा आपल्या बापाच्या काय अवस्था असतात ते त्यावेळेस समजतात. आईच्या आई असण्याला सुद्धा बापामुळेच तर अर्थ असतो ना. म्हणून तर म्हटलेलं आहे, कुठलीही मुलगी माहेरून ज्यावेळेस सासरी जाते किंवा शिक्षणासाठी दूर जाते तेव्हा बापाचा फोनवरचा दबलेला आवाज ती क्षणार्धात ओळखते आणि अनेक प्रश्न आपल्या बापाला करते. बाबा, बाबा तुम्हाला काय होतंय का? बाबा तुम्हाला काय अडचण आहे का? बाबा तुम्ही वेळेवर औषधे घेतलीत का? बाप एकच म्हणत असतो, बेटा तू कशी आहेस? मुलगी सासरी असते, तिला भरपूर त्रास होत असला, कुठलाही त्रास होत असला तर ती आपल्या बापाला समजून नये म्हणून एकच सांगत असते, बाबा, बाबा मी सुखात आहे, समाधानात आहे. बाप हेच तर दोन शब्द ऐकण्यासाठी तरसलेला असतो. ज्यावेळी एखाद्या घरातला बाप जिवंत नसतो तेव्हा शेजाऱ्याला लवकर समजत नाही, पण मुलीला मात्र ते लवकर समजतं. मुलगी धावत पळत आपल्या सासरहून माहेरी येते आणि रिक्षातून पाऊल बाहेर टाकता सांबरटा फोडते. बाबा, बाबा म्हटल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना कळतं की ह्या घरातला बाप जिवंत नाहीये. देवादिकाने देखील खरंच म्हटलंय की बापाच्या मृत्यूशय्येवर मुलीच्या डोळ्यातील अश्वांचे 4 शब्द पडल्याशिवाय खऱ्या अर्थाने त्याला मोक्ष प्राप्ती मिळत नाही. मुलींच्या आशा आकांक्षा भरपूर असतात, त्यांनाही मुलांसारखं वागावं असं वाटत असतं, पण मुलगीच फक्त आपल्या बापाची परिस्थिती समजून घेत असते. बाप म्हणेल त्याच्याबरोबर ती लग्नाला तयार होते आणि ती सुखासमाधानाने आपल्या सासरी जाते. कधीही मुलगी आपल्या बापाला उलटं बोलत नाही. मुलगा मात्र कधी वेळ बोलू शकतो, पण मुलगी मात्र प्रत्येक वेळ समजून घेत असते. मुलगी जशी आपल्या बापाला समजून उमजून घेते तसं मुलांनी देखील आपल्या बापाला समजून उमजून घ्यावं, हीच एक बापाची अपेक्षा असते, हीच एक बापाची अपेक्षा असते. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आजच्या या जमान्यामध्ये आपली भारतीय संस्कृती लोप पावत चालली आहे आणि या लोप पावलेल्याच ह्याच्यावरून मी आधारित एक कविता सादर करतो. भारतीय संस्कृती. पुरणपोळी भाकरी पिठले आवडेनासे झाले, पुरणपोळी भाकरी पिठले आवडेनासे झाले, पिझ्झा बर्गर मंचुरियन डिशमध्ये आले. दूध चहा कॉफी टेस्टलेस बनली, पेप्सी कोला मिरिंडा फसफसू लागली, भारतीय संस्कृती सुधारू लागली. 9 वार साडी चोळी आउट ऑफ डेट झाली, 9 वार साडी चोळी आउट ऑफ डेट झाली, तंग आणि तोकडे कपडे फॅशनेबल ठरली, लज्जा आणि शालीनता लाजून बसली, भारतीय संस्कृती सुधारू लागली. सण वार नातीगोती विरळ झाली, सण वार नातीगोती विरळ झाली, मित्र आणि मैत्रिणी अतिप्रिय झाली, बिशी आणि बर्थडे पार्टी रंगतदार बनली, भारतीय संस्कृती सुधारू लागली. अरेंज मॅरेज गेले, लव्ह मॅरेज आले, अरेंज मॅरेज गेले, लव्ह मॅरेज आले, लग्न सोहळ्यांची काटछाट झाली, होम हवन शॉर्टकट झाले, पंक्तीच्या ठिकाणी भिकारी सिस्टीम आली, पंक्तीच्या ठिकाणी भिकारी सिस्टीम आली, भारतीय संस्कृती सुधारू लागली. एकत्र कुटुंब पद्धती अडचणीची बनली, एकत्र कुटुंब पद्धती अडचणीची बनली, बाळ गोपाळांची रवानगी पाळणागृहात झाली, आजी आजोबांची हकालपट्टी वृद्धाश्रमात झाली, भारतीय संस्कृती सुधारू लागली. आधुनिकीकरण आणि पाश्चात्तीकरणाच्या अनुकरणातून आपण आपली अस्मिता हरवून बसलो की काय म्हणायची वेळ आली, जुनं तेच सोनं होतं म्हणायची वेळ आली आणि भारतीय संस्कृती जपायची वेळ आली, भारतीय संस्कृती जपायची वेळ आली, भारतीय संस्कृती जपायची वेळ आली. छान, वा. आता उजव्या हाताला जेवढं महत्व आहे तेवढं डाव्या हाताला पण असतं, पण आपण काय करतोय, नाही उजव्याला जास्त मत देतो. घरात सुद्धा लहान आणि मोठ्या ह्याच्यामध्ये फरक असतो. तसं उजवा एकदा बसला जेवायला,
उजवा बसला जेवायला, डावा हाताशून पाहतोय. उजव्याच्या ताटातलं संपतं, तो डावा डाव घेऊन वाढतोय. उजवा हात धुवून मोकळा होतो. डावा गुपचूप रुमाल काढतो, उजव्याच्या हातात देतो. उजवा हात पुसतो आणि डावा बाजूलाच राहतो. ज्यावेळी श्री गणेशा लिहायचा होता, तेव्हा डाव्याने आधार दिला, तेव्हा उजव्याने श्री गणेशा लिहिला. शिकून सवरून मोठा झाला, हस्तांदोलन करण्यासाठी उजवाच पुढे सरसावला. बुके घेतला आणि हातात डाव्याच्या दिला. डावा बिचारा घेऊन गपचूप उभा राहिला. ज्यावेळी पूर्वी 2 हातांनी नमस्कार व्हायचे, परंतु आता ते सुद्धा राहिले नाही. दोघांची जोडी फुटली. जाता येता एकटाच उजवा नमस्कार करतो आणि पुढे जातोय. ज्यावेळी प्रसाद घ्यायचा असेल तेव्हा उजवाच पुढे सरसावतो. उजवा प्रसाद घेतो, प्राशन करतो. डावा मात्र गपचूप हळूच रुमाल काढून उजव्याचा हात पुसतो. आणि डाव्याला काय वाटतं, प्रत्येक वेळेस उजव्यालाच का मान, मला का मान नाही. डावा थोडा विचार करतो आणि थोडा विचार केल्यानंतर त्याला लक्षात येतं, सगळा मान जरी उजव्याला असला तरी काय हरकत नाही. हार्ट माझ्याकडे आहे, हृदय माझ्याकडे आहे, म्हणून त्यावेळेस तो खुश असतो. उजव्याला जर अद्दल घडवायची असेल तर मला बंद पडावं लागेल, तेव्हा तो उजवा शांत होईल. पण उजव्याबरोबर मी पण जाणार आहे. त्यामुळं तो डावा काय म्हणतो, जे चाललंय ते चांगलं चाललंय. व दिवसभरामध्ये जरी त्याला मान असला तर सकाळी उठल्यानंतर माझ्याशिवाय त्याला गत्यंतरच नाही म्हणतो.